श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. थांब बाळा, पळू नकोस. आज या अध्यायाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सुखाच्या चमत्काराला स्वतःहून नाकारण्यासारखं आहे. कारण आज साक्षात दत्तगुरूंच्या हातून तुला दैवी वरदान प्राप्त होऊ शकतं. हे केवळ शब्द नाहीत, तर तुझ्या रडक्या नशिबाला सुखात बदलण्याची ताकद असलेले मनमंत्र आहेत. माझ्या लाडक्या लेकरा, आजचा हा अध्याय तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा कलाटणी ठरवणारा आहे. आता तुला कोणासमोरही झुकण्याची किंवा घाबरण्याची गरज उरणार नाही. ज्यांनी तुला आजवर त्रास दिला किंवा ज्या संकटांनी तुला ग्रासून टाकलं होतं, त्या संकटाची आता उलटी गिनती सुरू झाली आहे. गुरुचरित्रातील हा 5वा अध्याय म्हणजे तुझ्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपवणार एक उमंगस्त्र आहे. मनापासून या श्रद्धेने या अध्यायाचं श्रवण केल्याने तुमचं कितीही मोठं पाप असून दे, ते जळून खाक होईल आणि तुमच्या मनातील अशक्य वाटणारी इच्छाही पूर्ण होईल. जर तुम्ही आजारपणाने ग्रासलेले असाल, तर तुमच्यावर काही वाईट शक्तीचा प्रभाव असेल, तर शत्रूंच्या बाधेमुळे किंवा कर्णीबाधेमुळे तुमचं आयुष्य नरक झालं असेल, तर मी तुला शब्द देतो, हा 5वा अध्याय शेवटपर्यंत श्रवण केल्याने हे सर्व दोष, आजार आणि सर्व प्रकारची बाधा कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल. आज तुझ्या भाग्यात दत्तगुरूंचा सुखाचा चमत्कार घडणार आहे. पण लक्षात ठेव, हा अनुभव तुला तेव्हाच येईल जेव्हा तू हा अध्याय शेवटपर्यंत एकाच चित्तेने ऐकशील. जर तुला खरंच असं वाटत असेल की तुझ्या घरातून इडापिडा जावी आणि सुखाचा सूर्य उगवावा, तर आत्ताच पूर्ण विश्वासाने कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुझा हा विश्वासानंच तुझ्या संकटाचा नाश करण्यासाठी पुरेसा आहे. हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला नक्की शेअर करा जिचं आयुष्य आज संकटात आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावा. तुमचं आयुष्य दत्तगुरू स्वतःहून उजळून टाकतील. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, या अध्यायाच्या शेवटी आपण एक अत्यंत चमत्कारी आणि शक्तिशाली प्रार्थना करणार आहोत, जी करायला मुळीच विसरू नका. कारण ही प्रार्थना तुमच्या जीवनातील संकटाचा नाश करून एक भयंकर मोठा आणि सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका, सोबत राहा. चला तर मग डोळे मिटूया. अवधूत चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. काल आपण गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात पाहिलं की माता अनुसयाच्या अढळ भक्तीने खुद्द त्रिदेवांनाही बालरूपात तिच्या पाळण्यात झुलावायला लावले. त्या दिव्य आशीर्वादातूनच श्री दत्तप्रभू या पृथ्वी तलावर प्रकट झाले. पण हे दत्तप्रभू नेमके कोण? त्यांनी जगाला कोणता मार्ग दाखवला? आज आपण या गुरुचरित्रातील अत्यंत रहस्यमयी आणि ज्ञानाने भरलेला 5वा अध्याय सुरू करत आहोत. भक्त हो, या अध्यायाची फलप्राप्ती तुम्हाला तेव्हाच लाभते जेव्हा तुम्ही हा अध्याय शेवटपर्यंत आणि मनापासून ऐकाल. कारण यात केवळ कथा नाही, तर जीवन जगण्याचे गुपित दडलेले आहे. सह्याद्रीच्या त्या पवित्र कुशीत, जिथे निळेभोर आकाश डोंगराच्या शिरख्यांना केवेत घेत, तिथे एक विलक्षण शांतता नांदत होती. याचा अरण्यात यंदुराजा आणि विशाल लवाजनासह शिकार करण्यासह आला होता. राजाकडे काय नव्हतं. सोन्याने मडवलेला रथ, हिऱ्या मोत्यांचे अलंकार, अफाट सैन्य आणि ज्याच्या नुसत्या नजरेतच शत्रू थरथर कापायचे असं शौर्य. पण भक्त हो, बाहेरून हा राजा जितका वैभवशाली दिसत होता, तितकाच तो आतून पोखरलेला होता. त्याच्या महालातही रेशमी बिछाने होते, पण डोळ्यात झोप नव्हती. त्याच्या ताटात पंचपक्वान होती, पण जिथे जिभेला चव नव्हती. माझं राज्य कसं टिकेल? माझ्या मुलांचं काय होईल? ही संपत्ती कोणी चोरून तर नेणार नाही ना? अशा अनेक चिळवाळीने राजाचं मन कुरवडत टाकत होतं. तो सुखाच्या शोधात वणवण फिरत होता, पण सुख मात्र एखाद्या मृगजळासारखं त्याला हुलकावणी देत होतं. भ्रमण करत असताना अचानक राजाची नजर एका विशाल वटवृक्षाखाली बसलेल्या एका तेजस्वी महापुरुषाकडे गेली. हे दृश्य पाहताच राजाच्या रथाचे घोडे जाग्यावरच खेळले. राजाचे डोळे विस्फरले. समोर साक्षात अवधूत रूपी दत्तात्रय महाराज बसले होते. त्यांच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं, कारण त्यांनी 10 दिशांनाच आपलं वस्त्र मानलं होतं. शरीराला त्या माती लागली होती. डोक्यावर जटा होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेज जणू प्रत्यक्ष सूर्यानेच तिथे विश्रांती घेतली आहे. तिथे एकटेच बसले होते, पण
तरीही त्यांच्या चेहऱ्यावर असं एक अलौकिक हास्य होतं, जसं एखादा लहान मुलगा आपल्या आईच्या खुशीत आनंदाने हसतो. त्यांना कशाचीही भीती नव्हती, कशाचीही हाव नव्हती. यंदुराजा रथातून उतरला. त्याने आपला जड सोन्याचा मुकुट बाजूला काढला आणि त्या मातीत लोळण घेत अवधूताचे पाय धरले. राजाचे अश्रू त्या मातीत मिसळले. तो व्याकुळ होऊन ओरडला, हे महात्म्य, सांगा मला, तुम्ही कोण आहात? मी या जगाचा राजा आहे, तरीही माझं नशीब रडकं आहे. मी चिंतेने जळतोय. पण तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं की जगातील सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेत आहे. महाराज, ज्याच्याकडे काहीच नाही तो इतका सुखी कसा राहू शकतो? तुमच्या या आनंदाचं गुपित काय? आपल्याला हे ज्ञान कुणी दिलं? आपले गुरु कोण? दत्तप्रभूंनी आपले करुणापूर्ण डोळे उघडले. राजाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तू सुखाचा शोध वस्तूंमध्ये घेतोयस म्हणून तू दुःखी आहेस. मी सुखाचा शोध सृष्टीमध्ये घेतला. मला एका गुरुने नाही तर या निसर्गातील 24 गुरूंनी हे जीवन जगण्यासाठी गुपित शिकवलं आहे. जोपर्यंत तू त्या 24 शक्तींना ओळखणार नाहीस तोपर्यंत तुझ्या मनाची तगमग थांबणार नाही. यंदुराजाने हात जोडून विनंती केली, प्रभू, मला ते 24 गुरु कोण आहेत ते समजावून सांगा. माझं आयुष्य बदलून टाका. दत्तप्रभू मंद हसले आणि त्यांनी पहिली शिकवण द्यायला सुरुवात केली. राजा, माझे पहिले गुरु आहेत ही पृथ्वी. लोकांच्या या मातीकडे पहा. या पृथ्वी कोण घर बांधतं, कोण तिला नांगरतं, कोणी तिला खोदून काढलं तर कोणी तिच्यावर घाण करतं. पण ही पृथ्वी माता कधी चिडते का? ती कधी कोणाला शिक्षा देत नाही. ती उलट सर्वांना भार सहन करते आणि या बदलत्या लोकांना धान्य, फुले आणि फळे देते. राजा, पृथ्वीकडून मी सहनशीलता आणि परोपकार शिकलो. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी लोकांनी कितीही टोचून बोललं तरी आपण पृथ्वीसारखं स्थिर राहून आपलं कर्तव्य करत राहावं. ज्याने सहन करायला शिकवलं त्याने निम्मे दुःख तिथे संपते. दत्तप्रभू पुढे वळले आणि हवेत हात फिरवत म्हणाले, माझा दुसरा गुरु आहे हा वायू म्हणजेच वारा. पहा, तो चांदण्याच्या बागेतूनही वाहतो आणि स्मशानातील राखेवरूनही वाहतो. पण तो चांदण्याचा सुगंध घेऊन अडकत नाही की राखेची दुर्गंधी स्वतःला लावून घेत नाही. तो फक्त वाहतो. माणसाचं मनही या वाऱ्यासारखं अल्पित असावं. जगात राहा पण कशातही मोहून ठेवून अडकून पडू नका. सुखाची झुळूक आली तर वाहून जा आणि दुःखच होत असं आलं तरी स्थिर राहा. यंदुराजा मंत्रमुग्ध होऊन हे ऐकत होता. त्याला जाणवलं आपलं तर छोट्या छोट्या गोष्टीत किती अडकून पडतो. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला हा अध्याय आवडत असेल तर आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू कृपा करा टाईप करा. यंदुराजाच्या अंतर्मनातील गोंधळ आता हळूहळू शांत होऊ लागला होता. अवधूतांच्या शब्दांनी त्याच्या बुद्धीला एक नवीन दिशा दिली होती. पृथ्वीची क्षमा आणि वाऱ्याची अलिप्तता ऐकल्यानंतर राजाला वाटलं आता सुखाचा मार्ग थोडा स्पष्ट होतोय. पण दत्तगुरूंचा हा बोध तर अजून अथांग होता. दत्तप्रभूने आपली नजर वर अथांग पसरलेल्या आकाशाकडे वळवली आणि म्हणाले, राजा, माझे तिसरे गुरु म्हणजे हे आकाश. या आकाशाकडे नीट बघा. या आकाशात कधी काळे ढग येतात तर कधी पांढरे, कधी जोराचा पाऊस पडतो तर कधी कड्याक्याचं ऊन पडतं. पण ह्या आकाशढगांनी कळवळणात का की सूर्याच्या प्रकाशाने त्याला गर्व होतो का? नाही. आकाश अथांग आणि निर्लप आहे. ढग येतात आणि जातात पण आकाश मात्र जिथल्या तिथे स्थिर असतं. दत्तप्रभूंचा आवाज अधिक खोल झाला, बाळा, आपलं मन आणि आपला आत्मासुद्धा या आकाशासारखाच अथांग असावा. संकटाचे ढग तुझ्या आयुष्यात येतील, सुखाचा प्रकाशही येईल, पण तू मात्र आकाशासारखं अचल राहा. जो आपल्या मनाला आकाशासारखं मोठं करतो त्याला जगातील कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाहीत. स्वतःला या मर्यादित शरीरात नको कोंडू. आकाशासारखे व्यापक व्हा. सहमत असाल तर होय टाईप करा. आणि यंदुराजाला आत्तापर्यंत वाटलं होतं की तो फक्त एका राज्याचा राजा आहे, पण दत्तगुरूंनी त्याला संपूर्ण ब्रह्मांडाचा भाग व्हायला शिकवलं. इतक्यात समोरून एका खळा जलाचा म्हणजेच पाण्याचा आवाज आला. दत्तप्रभू त्या निर्मळ प्रवाहाकडे निर्देश करत म्हणाले, राजा, हे पाणी माझे चौथे गुरु आहेत. पाण्याचे गुण पाहिलंस का? ते किती शीतल आहे.
किती स्वच्छ आहे, किती मधुर असतं आणि पाणी जिथून वाहतं तिथली घाण आपल्यासोबत वाहून नेतं आणि समोरचेही तहान भागवून त्याला तृप्त करतं. माणसाचं चारित्र्यही या पाण्यासारखं पारदर्शक आणि निर्मळ असावं, ज्याच्या संपर्कात आल्यावर इतरांच्या मनातील विचारांची घाण धुवून निघते आणि ज्याच्या वाणीने समोरच्याला शांती मिळते. तोच खरा ईश्वर. असा भक्त यंदुराजाला आपल्या मनातील संतापाची आणि ईर्षेची आठवण झाली. त्याला जाणवलं की आपलं मन जर पाण्यासारखं स्वच्छ असतं तर आजवर आपण किती लोकांची मनं जिंकली असती. दत्तप्रभूंची नजर आता जवळच पडलेल्या एका अग्नीवर पडली. ते म्हणाले, तो बघ अग्नी, हा माझा 5वा गुरु. अग्नीमध्ये तू काहीही टाक, तो त्याला जाळून भस्म करतो आणि स्वतःचं तेज कायम ठेवतो. तो घाण जाळतो पण स्वतः कधी अपवित्र होत नाही. अग्नी कोणाकडून काही मागत नाही, उलट जो त्याच्या जवळ येतो तो त्याला उप देतो आणि अंधारात प्रकाश दाखवतो. माणसेही आपल्या ज्ञानाच्या अग्नीने मनातील कामे, क्रोध आणि लोभ या कुविचारांना जाळून टाकावं. जो स्वतः ज्ञानाने उजळतो तोच जगाला मार्ग दाखवू शकतो. राजा आता त्या चंद्राकडे बघत दत्तप्रभू आकाशातील शीतल चंद्राकडे बोट दाखवत म्हणाले, चंद्र कधी पौर्णिमेला पूर्ण दिसतो तर कधी अमावस्याला लुप्त होतो. जगाला वाटतं की चंद्र वाढतोय किंवा कमी होतोय, पण खरं सांगू का, चंद्राचा आकार कधीच बदलत नाही. बदलतात त्या केवळ त्याच्या कला. हा देहसुद्धा तसाच आहे. बालपण, तारुण्य, वृद्धत्व हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. आत्मा चंद्रासारखाच अविनाशी आणि स्थिर असतो. जो देहाच्या या बदलांना घाबरत नाही आणि स्वतःला आत्मा मानतो तो मृत्यूवर विजय मिळवतो. यंदुराजाच्या मनात आता ज्ञानाचा प्रकाश पडू लागला होता. त्याला समजलं की तो त्या देहाची इतकी काळजी करत होता तो केवळ चंद्राच्या कलेसारखा बदलणार आहे. पण सुखाचा हा प्रवास इथेच थांबला नव्हता. दत्तगुरूंनी आता अशा एका धोक्याकडे लक्ष वेधलं जो प्रत्येक माणसाच्या विनाशाचं कारण बनतो. ते म्हणाले, राजा सावध हो, कारण आता मी तुला सांगणार आहे की एका कोपात म्हणजेच पारवा पक्षाने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव एका मोहापायी कसा गमावला. दत्तप्रभूंच्या मुखातून निसर्गाचे हे अलौकिक गुपित ऐकताना यंदुराजाचे डोळे विसारले होते. त्याला आत्तापर्यंतचे 6 गुरु समजले होते, पण पुढे ते दत्तगुरू सांगणार होते ते मानवी स्वभावाच्या एका अतिशय कमकुवत बाजूवर प्रकाश टाकणार होते. दत्तप्रभू अतिशय कळवळ्याने म्हणाले, राजा सावध हो, कारण मोह हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. माझे 7वे गुरु कोपत म्हणजेच पारवा पक्षी. एक पारव्याने आपल्या पत्नीसह एका झाडावर गड्डे बांधले. त्याच्यावर त्यांचे आतोनात प्रेम होते. काही काळानं त्यांना छोटी पिल्ले झाली. त्या पिल्लांच्या ओढीने आणि प्रेमाने पारवा इतका आंधळा झाला की तो जगाचा विसर पडला. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात गेला असताना एका व्याधाने म्हणजे शिकाऱ्याने त्याच्या पिल्ल्यांना आणि पत्नीला जाळ्यात पकडले. तो पारवा परतला आणि त्याने आपले कुटुंब जाळ्यात अडकलेले पाहिले. दुःखाच्या वेगात आणि अफाट महापोटी तो स्वतःला वाचवण्याऐवजी स्वतःहून त्या जाळ्यात जाऊन बसला आणि त्याने आपला जीव गमावला. दत्तप्रभूंचे डोळे पाणवले होते. ते म्हणाले, राजा, या पक्षाकडून मी शिकलो की आसक्ती आणि मोह माणसाला विनाशाकडे नेतात. प्रेम असावं पण त्यात स्वतःला हरवून बसू नये. जो मोहात अडकतो तो आपल्याला विवेक हरवतो आणि शेवटी दुःखाच्या खाईत पडतो. यंदुराजाला आठवलं की तो सुद्धा आपल्या राज्याला आणि संपत्तीला किती घट्ट चिटकून बसला आहे. त्याला जाणवलं की ह्या मोहच त्याच्या अशातनाचं खरं कारण आहे. दत्तप्रभू पुढे म्हणाले, आता त्या सूर्याकडे बघ, तो माझा 8वा गुरु आहे. सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो. तो समुद्रात पाणी शोषून घेतो आणि स्वतःसाठी नाही तर ढग बनवून पुन्हा पावसाच्या रूपाने पृथ्वीला परत करण्यासाठी सूर्याकडे मी निस्वार्थ सेवा शिकलो. आपल्याकडे जे काही आहे ते जगाला द्यायला शिका. सूर्य जसा सर्वांवर सारखाच प्रकाश टाकतो तसंच ज्ञानपुरुष सर्वांवर सारखा मानतो. तो कशातही अडकत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही. यंदुराजाला आपली स्वार्थी वृत्ती आठवली आणि तो मनातून नम्र झाला. दत्तप्रभूंची नजर आता एका शांत पडलेल्या अजगराकडे वळली. राजा, तो बघ, अजगर हा माझा 9वा गुरु. अजगर कधीच भक्ष शोधण्यासाठी वनवन फिरत नाही. तो एका जागी स्थिर असतो. त्याच्या नशिबाने प्रारब्धाने जे काही त्याच्या समोर येईल तेच तो खातो आणि त्यातच समाधान मानतो. माणसाने कष्ट करावेत पण फळासाठी अस्वस्थ होऊ नये. जे मिळतं त्यात समाधान मानावे हे मी अजगराकडून शिकले. जो असंतोषाने धावतो तो कधी सुखी होत नाही. यंदुराजाला आपल्या राज्याच्या विस्ताराच्या आणि नवी संपत्ती मिळवण्याच्या हव्यासामुळे
होणारी चिडचिड आठवली. दत्तप्रभू आता राजाला घेऊन एका अथांग समुद्राच्या कल्पनेत शिरले. ते म्हणाले, राजा, हा समुद्र माझा 10वा गुरु आहे. पावसाळ्यात हजारो नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण समुद्र कधी आपली मर्यादा सोडतो का? नाही. आणि नद्या आटल्या तरीही समुद्र कधी रिकामा होतो का? नाही. माणसाचं मन सुद्धा या समुद्रासारखं अथांग असावं. सुख आलं तरीही अथांग होऊ नये, उथळ होऊ नये, आणि दुःख आलं तरीही खचून जाऊ नये. जो आपल्या मर्यादामध्ये स्थिर राहतो तोच खरा समर्थ. यदुराजाच्या मनात आता एक प्रकारचा शांतपणा जाणवू लागला. समुद्रासारखी गंभीरता त्याच्या चेहऱ्यावर उमटली. पण दत्तप्रभूने आता एका अशा धोक्याकडे लक्ष वेधले जो आपल्या डोळ्यासमोर घडतो पण आपल्याला समजत नाही. ते म्हणाले, राजा, तो बघ, पतंग म्हणजे कीटक. तो माझा 11वा गुरु आहे. तो दिव्याच्या प्रकाशाकडे, त्या रूपाकडे आकर्षित होतो आणि त्या मोहात स्वतःला जाळून माणसाचंही तसंच आहे. चकाकणाऱ्या गोष्टी आणि त्याच्या मागे धावताना माणूस स्वतःच जीवन उद्ध्वस्त करून घेतो. रूपाचा मोह कसा घातक असतो हे मला त्या कीटकाने शिकवलं. यंदुराजाला समजलं. आजवर तो फक्त बाह्य सौंदर्याच्या आणि सुखाच्या मागे धावत होता, ज्यामुळे त्याचं अंतर्मन करपून गेलं होतं. आणि दत्तप्रभूंचा हा प्रवास आता एका अशा गुरुकडे वळणार होता जो कष्टाने काहीतरी मिळवतो पण उपभोगाच्या वेळी मात्र रिकाम्या हाताने राहतो. ते म्हणाले, राजा, आता त्या मधमाशीकडे बघ. ती माझी 12वी गुरु आहे. दत्तप्रभूंच्या त्या ओघवत्या वाणीने यंदुराजाला अंतर्मनातील अज्ञानाचा पडदा हळूहळू दूर होत होता. राजा आता पूर्णपणे त्या दैवी संवादात हरवून गेला होता. निसर्गातील एक एक घटक मानवी जीवनाचे रहस्य कसं उलगडून सांगतो ते पाहून राजा थक्क झाला होता. दत्तप्रभू पुढे म्हणाले, राजन, आता त्या मधमाशीकडे बघ. ती माझी 12वी गुरु आहे. मधमाशीकडून मी 2 अतिशय महत्त्वाचे धडे घेतले आहेत. पहिला धडा म्हणजे मधमाशी फुलांफुलावर फिरते, पण ती त्या फुलाला इजा पोचवतात त्यातली फक्त मध म्हणजेच सार वेचून घेते. माणसांनीही या समाजात असंच वागावं. लोकांकडून फक्त चांगलं घ्यावं. कुणाचंही मन दुखवता फक्त सारं वेचायला शिकावं. दत्तप्रभूंचा स्वर आता थोडा गंभीर झाला. पण राजा, या मधमाशीचा दुसरा धडा खूप मोठा आहे. मधमाशी आयुष्यभर थेंब थेंब मध गोळा करते, पण स्वतःही तो पीत नाही. पण शेवटी शिकारी येतो, आग लावून मधमाशांना पळवून लावतो आणि तो सर्व मध घेऊन जातो. माणसाचंही असंच होतं. तो आयुष्यभर माझं करत पैसा साठवतो, पण शेवटी तो इथेच राहतो आणि माणूस रिकाम्या हाताने जातो. म्हणूनच गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नये. मी मधमाशीकडून शिकले. यंदुराजाला आपल्या तिजोरीतील सोन्याची आठवण झाली आणि त्याला जाणवलं की आपणही त्या मधमाशीसारखंच व्यर्थ संग्रह करत होतो. दत्तप्रभू आता राजाला अशा एका प्राण्याबद्दल सांगू लागले जो सामर्थ्यवान असून एका मोहापायी गुलाम बनतो. ते म्हणाले, राजा, आता त्या गजाकडे बघ, म्हणजेच हत्तीकडे बघ. तो माझा 13वा गुरु आहे. एवढा अवाढव्य आणि बलवान हत्ती ज्याला जंगलातील कोणीही हरवू शकत नाही. तो एका लाकडी हत्तीणीच्या रूपाला भुलतो आणि शिकाऱ्याने खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडतो. ज्याला कोणी हरवू शकलं नसतं त्याला एका वासनेने गुलाम बनवलं. राजा, आपल्या मनातील वासना या अशाच घातक असतात. जर आपल्यांवर ताबा मिळवता आला तर त्या बलवान माणसालाही नरकाच्या खाईत पाडतात. यंदुराजाच्या अंगावर काटा आला. त्याला आपल्या मनातील विकाराची जाणीव झाली. दत्तप्रभू पुढे वळले आणि एका हरणीकडे निर्देश करत म्हणाले, हा हरीण माझा 14वा गुरु आहे. हरीण चपळ आहे, वेगाने पण त्याला नाद म्हणजेच मधुर संगीताचा मोह असतो. पारधी जेव्हा एखादं गोड वाद्य वाजवतो तेव्हा त्या सुरांच्या मोहात पडून हरिण आपली शुद्ध हरपून जगाच्या जागी थांबतं आणि शिकाऱ्याच्या बाणाचा शिकार होतं. राजा केवळ एका ऐकण्याच्या मोहापायी हत्तीपेक्षाही चपळ असणाऱ्या हरणाचा जीव जातो. मग जो माणूस 5ही इंद्रियांनी लाड पुरवतो त्यास काय होतं असेल? राजाला आपल्या आयुष्यातील व्यर्थ करमणुकीची आणि स्तुती ऐकण्याच्या आठवणीची आठवण झाली. दत्तप्रभू आता एका पाण्यात पोहणाऱ्या माशाकडे वळले. राजा, हा मासा माझा 15वा गुरु आहे. ज्याला जिभेची म्हणजेच चवीची खूप हाव असते. कोळी गळाला
गळाला पिठाचा गोळा लावतो आणि त्या चवीच्या नादात मासा तो घेतो आणि आपला जीव गमावतो. जगातील इतर सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणं कदाचित सोपं असतं, पण जिभेवर ताबा मिळवणं सर्वात कठीण आहे. जो जिभेचा गुलाम होतो तो कधीच आत्मज्ञान मिळवू शकत नाही. ज्याने जिभेवर विजय मिळवला त्याने अर्ध्या जगावर विजय मिळवला असं समज. यंदुराजाला आता खऱ्या अर्थाने कळून चुकलं होतं की सुखाच्या शोधात तो ज्या इंद्रांचे लाड पुरवत होता तेच इंद्रिय त्याला दुःखाच्या जाळ्यात ओढत होते. पण दत्तप्रभू अशा गुरुबद्दल सांगणार होते जिने स्वतःच्या दुःखातून सुखाचा मार्ग शोधला होता. दत्तप्रभू म्हणाले, राजा, आता मी तुला पिंगळा नावाच्या एका माणिकेची म्हणजेच वारांगणेची कथा सांगतो, जी माझी 16वी गुरु आहे. दत्तप्रभूंच्या मुखातून निघालेल्या ही वाणी यंदुराजाच्या हृदयाच्या गाभाऱ्याला स्पर्श करत. आत्तापर्यंत राजाने प्राण्याकडून आणि निसर्गाकडून मिळणारे धडे ऐकले होते, पण आता दत्तप्रभूंनी अशा एका मानवी स्वभावाकडे लक्ष वेधले जिथे दुःख सुखाचा मार्ग दाखवते. दत्तप्रभू म्हणाले, राजन, आता मी तुला पिंगळा नावाच्या एका गणगेची म्हणजेच वारांगणेची कथा सांगतो. ती माझी 16वी गुरु आहे. पिंगळाला सुंदर होती, पण तिचं सर्व सुख हे दुसऱ्यांवर अवलंबून होतं. एके रात्री ती नटून थटून आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभी होती. तिला आशा होती की कोणीतरी श्रीमंत पुरुष येईल, तिला धन देईल आणि मग तिला सुख मिळेल. रात्र वाढत गेली, रस्ते ओझ पडले, पण कोणीच आलं नाही. जसजसा वेळ जात होता तसतसं तिची अस्वस्थता, तिची चिडचिड आणि तिचं दुःख वाढत होतं. दत्तप्रभूंनी राजाच्या डोळ्यात पाहिला आणि पुढे सांगितलं, राजा, पहाटेच्या वेळी जेव्हा तिचा पूर्णपणे हिरमूड झाला तेव्हा अचानक तिच्या मनात एक प्रकाशाचा किरण फुटला. तिने विचार केला, मी किती मूर्ख आहे. मी एका नश्वर मासाच्या माणसाची वाट पाहत आहे, जो मला थोडं सुख देईल आणि पुन्हा दुःखात लोटेल. त्याऐवजी मी माझ्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वराची वाट का नाही पाहिली, जो मला कधी सोडून जाणार नाही. त्या क्षणी तिची सर्व आशा संपली. त्या क्षणी तिने अपेक्षा सोडली आणि त्या क्षणी तिला जगातील सर्वात मोठं सुख मिळालं. राजा, आशा हेच परम दुःख आणि निराशा हेच परम सुख हे आहे. मी पिंगळेकडून शिकलो. यंदुराजाला जाणवलं की तो सुद्धा इतकी वर्ष त्याच्या प्रजेकडून, त्याच्या राज्याकडून सुखाची आशा करत होता, म्हणूनच तो दुःखी होता. दत्तप्रभू आता एका छोट्या क्रूर पक्षाकडे वळले. ते म्हणाले, हा पक्षी माझा 17वा गुरु आहे. एकदा या पक्षाला एक मासा सापडला. तो मासा असा सुसेत करून तो आकाशात उडाला, पण ते पाहताच इतर मोठे पक्षी त्याला टोचायला आले, त्याला त्रास देऊ लागले. तो पक्षी जीवाच्या अंतकाने इकडे तिकडे पळत होता, पण कोणीच त्याची पाठ सोडेना. शेवटी त्याने वैतागून तो मासा खाली टाकून दिला. जसा मासा त्याच्या चोचीतून गेला तसे इतर सर्व पक्षी त्याला सोडून निघून गेले आणि तो क्रूर पक्षी शांतपणे एका फांदीवर बसला. राजा, जोपर्यंत तू एखादी गोष्ट माझी म्हणून धरून ठेवशील तोपर्यंत हे जग तुला टोचत राहील. ज्या दिवशी तू संग्रह सोडशील त्या दिवशी तू मुक्त होशील. राजाला त्याच्या अफाट संपत्तीची आणि त्या संपत्तीमुळे लागलेल्या शत्रूंची आठवण झाली. त्याला आता अपरिग्रह म्हणजेच गरजेपेक्षाही जास्त न साठवणे या शब्दाचा खरा अर्थ समजला. दत्तप्रभूंनी नजर आता एका लहान बालकावर पाडली. ते तिथेच मातीत आपल्या तंत्रीत खेळत होते. राजा, त्या लहान बाळ माझा 18वा गुरु आहे. या बाळाकडे बघ. याला उद्याच्या अन्नाची काळजी नाही. याला कोणी सन्मान दिला काय आणि अपमान दिला काय याला काहीच फरक पडत नाही. कोणी खेळणं न दिलं तर ते हसत आणि घेतलं तर 2 मिनिट रडून पुन्हा विसरून जातं. माणसाचं मन असं निष्पाप आणि निरागस असावं, ज्याला मान अपमानाचा स्पर्श होत नाही आणि जो वर्तमानात आनंदी राहतो तोच खरा योगी. यंदुराजाच्या चेहऱ्यावर आता एक शांत स्मित उमटलं. त्याला वाटलं की आयुष्याची सर्व गुपित उलगडली आहेत. पण दत्तप्रभूंचा आता एक अशा प्रसंगाकडे राजाचे लक्ष वेधले जो आपल्या रोजच्या संसारातील कलहाचे मूळ सांगणार होता. दत्तप्रभूंच्या मुखातून निघणारे हे एक एक शब्द यंदुराजाच्या मनातील गोंधळ कायमचा मिटवत होते. आत्तापर्यंत निसर्ग आणि प्राण्यांचे धडे ऐकल्यानंतर दत्तगुरूंनी मानवी व्यवहारातून मिळालेला एका अतिशय मौल्यवान धडा सांगायला सुरुवात केली. दत्तप्रभू म्हणाले, राजन, आता एका कुमारी कन्येची कथा ऐक, जी माझी 19वी गुरु आहे. एकदा एका गरीब कुटुंबातील मुलगी घरी एकटीच होती. त्याच वेळी तिला पाहण्यासाठी पाहुणे आले. तिची आई घरी नव्हती, पण पाहुण्यांच्या आदरार्थी तिच्या धान्य सडणे आवश्यक होते. ती मुलगी घरात धान्य सोडू लागली, पण धान्य सडताना तिच्या हातातील काचेच्या बांगड्या खूप
सुख होऊ लागला. त्या मुलीला वाटलं की पाहुण्यांना ना कळेल की घर किती गरीब आहे, जिथे या मुलीला स्वतःला कष्ट करावे लागतात. आपल्या गरिबीचे प्रदर्शन होऊ नये म्हणून तिने विचार केला की हातातील एक बांगडी काढायला सुरुवात करते. दत्तप्रभूंनी यंदुराजाच्या डोळ्यात डोकावत पुढे सांगितले, राजा. तिने दोन्ही हातात 2-2 बांगड्या ठेवल्या, तरीही आवाज येतच होता. शेवटी तिने हातातील सर्व बांगड्या काढून टाकल्या आणि फक्त एकच बांगडी हातात ठेवली. त्या क्षणी आवाज पूर्णपणे थांबला. राजा, यातून मी एक गोष्ट शिकली. जिथे 2 लोक एकत्र येतात तिथे संवाद कमी आणि वाद जास्त होतो. जिथे अनेक लोक असतात तिथे कलह आणि गोंधळ निर्माण होतो. पण जो एकाकी राहून स्वतःच्या आत्म्याशी जोडला जातो तिथेच खरी शांती नांदते. गर्दीत शांती नाही तर स्वतःच्या एकांतात आहे. हे मी त्या कुमारीकडून शिकलो. यंदुराजाला आता कळून चुकलं की त्याच्या महालातील तो सततचा गजावड, ती मंत्र्यांची चर्चा आणि लोकांची गर्दीच त्यांच्या अशांततेचं खरं कारण होतं. त्याला उमगलं की दिवसातून काही वेळ स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी एकांतात घालवावं किती गरजेचं आहे. दत्तप्रभू पुढे वळले आणि एका बाण बांधणाऱ्या कारागिरीकडे निर्देश करत म्हणाले, राजा, तो बघ. कारागीर हा माझा 20वा गुरु आहे. तो एकदा बाण बनवण्याच्या कामात इतका मग्न होतो, इतका एकाग्र झाला होता की त्याच्या अगदी जवळून राजाची मोठी वरात गाजत गेली. हत्ती घोडे गेले, पण त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा कोणीतरी त्याला विचारलं की इथून मगाशी वरात गेली का, तेव्हा त्याने निरागसपणे विचारलं, कोणती वरात? मी तर कुणालाच पाहिलं नाही. राजा, भक्ती ध्येय असं असावं. जोपर्यंत बाहेरचा गोंधळ तुला अस्वस्थ करतोय तोपर्यंत तुझं ध्यान कच्चं आहे. आपली एकाग्रता इतकी अढळ असावी की जगाचा विसर पडावा. हे मी त्या कारागिरीकडून शिकलो. यंदुराजाला आपली अस्थिरता जाणवली. आपण पूजा करतानाही मनात राजाच्या चिंता करत असतो हे त्याला आठवलं. तेवढ्यात दत्तप्रभूंनी जवळच सरपाटत जाणाऱ्या एका सर्पाकडे बोट दाखवलं. राजा, हा सर्प माझा 21वा गुरु आहे. सर्प कधी स्वतःचं घर बांधत नाही. तो दुसऱ्याच्या बनवलेल्या वारुळात राहतो आणि तिथेच काही काळ राहून पुन्हा पुढे निघून जातो. तो कधी एका ठिकाणी अडकून पडत नाही. माणसांनीही या जगात असंच राहावं. हे जग, घर, हे शरीर, हे सर्व काही भाड्याचं आहे. इथे काहीही कायमचं नाही. म्हणून स्वतःच्या मालमत्तेचा अहंकार बाळगू नये. जो कशावरही मालकी हक्क सांगत नाही तो खरा मुक्त असतो. यंदुराजाच्या मनात आता सत्तेचा अहंकार पूर्णपणे विरघळून गेला होता. त्याला जाणवलं की आपण ज्याला माझं राज्य म्हणतोय ते तर फक्त काही दिवसांसाठी आपल्याला मिळालेलं एक वारुळ आहे. दत्तप्रभूंचा बोध आता अशा एका रहस्याकडे वळणार होता जे सृष्टीच्या उत्पत्तीस आणि आताच गुपित सांगणार होतं. ते म्हणाले, राजा, आता त्या कोळी कीटकाकडे बघ. तो माझा 22वा गुरु आहे. दत्तप्रभूंच्या या ओघत्या वाणीतून यंदुराजाच्या अंतर्मनाला ज्ञानाचा अंधार जणू लयाला जात होता. राजा आता अशा अवस्थेत पोचला होता जिथे त्याला स्वतःच्या शरीराचा आणि सत्तेचा विसर पडला होता. दत्तप्रभू आता अशा एका रहस्यमयकडे वळले जे या सृष्टीच्या निर्मितीचे आणि विनाशाचे गुपित सांगणार होते. दत्तप्रभू म्हणाले, राजा, आता त्या कोळी कीटकाकडे बघ. हा माझा 22वा गुरु आहे. या छोट्याशा जीवाचे कसब पाहिलेस का? तो स्वतःच्या शरीरातून लाळ काढतो आणि यातून एक सुंदर गुंतागुंतीचे जाळ बनवतो. तो त्या जाळ्यात स्वतः खेळत राहतो आणि जेव्हा त्याला वाटतं की आता पुरे झालं तेव्हा तो ते संपूर्ण जाळ पुन्हा स्वतःच्या शरीरात ओढून घेतो. दत्तप्रभूने राजाच्या डोळ्यात पाहिलं आणि गुपित उघडले. राजा, आपल्याला हा जगदीश्वर, हा परमात्मा सुद्धा तसाच आहे. तो स्वतःच्या मधूनच हा ब्रह्मांडाची निर्मिती करतो. त्यात विविध रूपात खेळतो आणि प्रलय काळी हे सर्व जग पुन्हा स्वतःमध्ये सामावून घेतो. हे जग म्हणजे त्या ईश्वराचा एक खेळ आहे. हे कोळ्याचे जाळे मला शिकवते की आपण ज्याला जग म्हणतो ते केवळ त्या परमात्म्याचा एक विस्तार आहे, जो हे जाणवतो, कशाचाही मोह धरत नाही आणि कशाचेही द्वेष करत नाही. यंदुराजाला कळून चुकलं की तो राज्य ज्या लोकांशी भांडत होता, ज्यांच्यावर प्रेम करत होता, ते सर्व त्या एका ईश्वराची रूपे होती. दत्तप्रभू पुढे वळले आणि त्यांनी एका भ्रमण प्रकारच्या कीटकाकडे जो आळी पकडतो त्याचा निर्देश केला. राजा, हा माझा 23वा गुरु आहे. हा कीटक जेव्हा एखाद्या अळीला आपल्या घरट्यात पकडून आणतो तेव्हा ती अळी भयाने आणि ध्यासाने सतत त्या कीटकाचे चिंतन करत राहते. तो मला मारेल का? तो कुठे आहे? याचं एक विचारात ती इतकी तल्लीन होते की काही काळानंतर ती अळी स्वतःच तो कीटक बनून जाते. राजा, यालाच भ्रमण कीटक न्याय म्हणतात.
दत्तप्रभूंचा आवाज आता गंभीर आणि अधिकारवाणीचा झाला. यावरून मी शिकलो की माणूस जास्त चिंतन करतो तसाच तो बनतो. जर तू सतत संकटाचं, शत्रूचं आणि दुःखाचं चिंतन केलंस तर तुझं आयुष्य दुःखीच राहील. पण जर तू सतत त्या परमात्म्याचं आणि सच्चिदानंदन रूपाचे चिंतन केलंस तर एक दिवस तू सुद्धा त्या ईश्वराशी एकरूप होऊन जाशील. लोह म्हणजे मी तोच आहे. जर अनुभूती मला या कीटकाकडून मिळाली. यंदुराजाच्या मनात आता एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. त्याला उमगलं की त्याच्या दुःखाचं कारण त्याने आजवर केलेलं चुकीचं चिंतन होतं. दत्तप्रभू आता अशा एका गुरुचे नाव घेणार होते जो प्रत्येक मानवाच्या सर्वात जवळ असतो, पण तरीही आपण त्याला ओळखत नाही. दत्तप्रभू म्हणाले, राजा, आता माझे शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे गुरु म्हणजे हा देह, हा शरीर आणि माझा आत्मा. दत्तप्रभू स्वतःच्या देहाकडे निर्देश करत सांगितलं, हा देह माझा 24वा गुरु आहे. हा देह मला सांगतो की बाळा, तू माझ्यावर कितीही प्रेम केलंस, मला कितीही सजवलंस तरी मी एक दिवस मातीत मिळणार आहे. हा देह आजारपण, वृद्धत्व आणि दुःखाचे घर आहे, पण याच देहाच्या माध्यमातून आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून देहांचा अहंकार करू नकोस, तर त्याचा वापर परमात्मा मिळवण्यासाठी कर. आणि त्या देहाच्या आत जो आत्मा बसला आहे तोच माझा सर्वात मोठा गुरु आहे, जो मला क्षणोक्षणी सत्याची जाणीव करून देतो. यंदुराजाच्या डोळ्यासमोर जणू प्रकाशाचा महापूर आला होता. त्याला आता जाणवले की तो ज्या सुखासाठी राज्यात भटकत होता ते सुख तर या 24 गुरूंच्या रूपाने त्यांच्या अवतीभोवतीच होतं. राजा आता पूर्णपणे शांत झाला होता, पण दत्तप्रभूंचा हा संवाद इथे संपला नव्हता. 24 गुरांच्या ज्ञानानंतर यंदुराजाच्या जीवनात कोणता मोठा चमत्कार घडला हे आता सिद्ध होणार होते. दत्तप्रभूंच्या या मुखातून 24 गुरूंचे हे अमृत ऐकल्यानंतर यंदुराजाची अवस्था एखाद्या तपाने शुद्ध झालेली सुवर्णासारखी झाली होती. त्याच्या मनातील संशयाचे सर्व जाळे आता तुटले होते. राजाने पुन्हा एकदा त्या धूळ माकलेल्या पण सूर्यासमान तेजस्वी असलेल्या अवधूताचे चरणांना स्पर्श केला. यावेळी राजाच्या मनात कोणतीही मागणी नव्हती, ना राजाचा विस्तार करण्याची इच्छा होती, ना शत्रूचा नाश करण्याची भीती होती. फक्त त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. राजा म्हणाला, हे दयानंद, आज खऱ्या अर्थाने माझं रडकं भाग्य उजळलं आहे. आजवर मी हिरे मोत्यांना संपत्ती समजत होतो, पण खरं धन तर तुम्ही आज मला दिलं आहे. महाराजा, या 24 गुरूंच्या रूपाने तुम्ही मला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. दत्तप्रभूंनी राजाला उचलून धरले आणि त्या अतिशय मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवला. ते म्हणाले, राजन, हे ज्ञान तू केवळ ऐकलं नाहीस तर ते तुझ्या हृदयात साठवलं आहेस. लक्षात ठेव, हे 24 गुरु म्हणजे केवळ सृष्टीचे घटक नाहीत, तर ते तुझ्या आत्म्यापर्यंत पोचण्याच्या 24 पायऱ्या आहेत. जो मनुष्य या 24 गुणांचा अभ्यास करतो त्याच्या आयुष्यातून शत्रुबाधा आणि अरिष्टे स्वतःहून मार्ग बदलून निघून जातात. त्यांच्या अंतर्मनात शांती असते, त्यांच्या बाह्य जगात आपोआप समृद्धी नांदते. दत्तप्रभूंचा हा आशीर्वाद मिळताच यंदुराजाला एक विलक्षण अनुभव आला. त्याला जाणवू लागलं की तो आता केवळ एक हाडामासाचा देह उरला नाही. त्याला अवतीभोवतीच्या झाडात, त्या वाहणाऱ्या आकाशाकडे आणि अगदी त्या मातीतही स्वतःलाच अंश दिसू लागला. सर्वम खलविदम ब्रह्मा म्हणजे सर्वत्व ईश्वरच भरलेला आहे याची त्याला प्रचिती आली. दत्तप्रभू राजाला निरोप देताना सांगितले, आता तू माझ्या राज्याकडे परत जा, पण यावेळी एक चिंतेत असलेल्या राजा म्हणून नाही, तर एक स्थितप्रत योगी म्हणून राज्य कर. तुझे कर्तव्य पार पाड, पण त्यात कोळी जसा स्वतःच्या जाळ्यात अडकतो तसा तू अडकू नकोस. तुझ्या राज्यात आता दारिद्र्य उरणार नाही, कारण जिथे शुद्ध विचार असतात तिथे सुखाचा वास असतो. यंदुराजा जेव्हा निघून गेला तेव्हा त्याचा रथ जरी सोन्याचा होता तरी त्याचं मन मात्र त्या अवधूतासारखं अलिप्त आणि आनंदी होतं. त्याच्या राज्यात आता एक वेगळाच प्रकाश पडला होता. पण भक्त हो, या कथेचा शेवट आणि सर्वात महत्त्वाचा विसावा अजूनही बाकी आहे. यंदुराजाने ज्ञानाचा उपयोग करून आपल्या राज्याचा कायापालट कसा केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच हा 5वा अध्याय तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कोणते चमत्कार घडवू शकतो, या अध्यायाची फलश्रुती काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ही अमृत कथा पूर्ण होऊ शकत नाही. यंदुराजा आता पुढं सिंहासनावर बसला होता, पण आता तो सत्तेचा हव्यास करणारा राजा नव्हता, तर शत्रूंनी राजाला त्रास देण्याचा विडा उचलला होता. ते शत्रू राजाच्या चेहऱ्यावरची ती अपार शांती बघून स्वतःहून शरण आले. राजाने आपल्या आयुष्यातील 24 गुरूंच्या शिकवणीचा असा वापर केला, त्यांच्या राज्यात असा दुःख नावाचा शब्द सुरला नाही.
उरला नाही. त्यांच्याकडे कमी होतं त्याला त्याने दिलं. जो संकटात होता त्याला त्याने सावरलं. कारण राजाला आता कळून चुकलं होतं की प्रजेच्या रूपात तो स्वतःलाच आणि आपल्या गुरुलाच बघत आहेत. भक्त हो, गुरुचरित्रातील हा 5वा अध्याय म्हणजेच केवळ एक कथा नाही, तर ते ब्रह्मांडीय गुपित आहे. जो मनुष्य हा अध्याय श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील अंधार कायमचा मिटून जातो. या अध्यायाची दिव्य फलश्रुती काय आहे? हे संकटमुक्ती. ज्यांच्या आयुष्यात सतत संकटाचे डोंगर कोसळत आहे, ज्यांना असं वाटतं की आपण चहूबाजूने अडकले आहोत, त्यांना या अध्यायातील पृथ्वी आणि आकाशातील शिकवण ढाल बनवून वाचावेत. शत्रुबाधा आणि अरिष्टांचा नाश. यंदुराजाचे शत्रू जसे शरण आले तसेच या अध्यायास स्मरण करणाऱ्याच्या आयुष्यातील मानवी आणि अदृश्य शत्रूंचा नाश होतो. कोणतीही बाधा तुमच्या उंबरट्याच्या आत पाऊल टाकू शकत नाही. मानसिक शांती. जर तुमचं मन पिंगाला गणिकेसारखं आशेने व्याकुळ असेल तर कुरपक्षासारखं ओझ्याने बदलेल असेल तर हा अध्याय तुम्हाला एकाग्रता आणि परमानंद देतो. रोगमुक्ती. दत्तात्रेयाची ही 24 गुरूंची अमृतवाणी शरीरातील पेशींमधील चैतन्य निर्माण करते. कितीही मोठा आजार असो, जर मनाचा निश्चय आणि गुरूंची कृपा असेल तर शरीराचं आरोग्य सुधारायला वेळ लागत नाही. दत्तप्रभू आज या कथेच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत, लेकरा, तू का काळजी करतोयस? तुम्ही कशाचा विचार करताय? मी तुला 24 आरसे दाखवले आहेत. तुझं दुःख बाहेर नाही तर तुझ्या मनात आहे. एकदा का स्वतःला ओळखलंस की या जगातील कोणतीच ताकद तुला रडवू शकणार नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझे सर्व भार मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. तेव्हा तू आनंदी राहशील. यंदुराजाचं आयुष्य तर बदललं, पण आज ही कथा ऐकताना तुमचंही आयुष्य बदललं आहे. जो हा 5वा अध्याय आपल्या हृदयात साठवेल त्याला साक्षात दत्तप्रभू आपल्या कुशीत घेतील. आता भीती सोडून द्या आणि आनंदाने आपला प्रवास सुरू करा, कारण तुमचे रडकं भाग्य आता सौभाग्यात बदलणार आहे. कथा संपूर्ण झाली, पण दत्तगुरूंची कृपा आता तुमच्या आयुष्यात सुरू झाली आहे. सहमत असेल तर होय सुरू झाले आहे टाईप करा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सदानंद समर्थ सद्गुरू श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील 5व्या अध्यायाची ही दिव्य आणि बोधपंत कथा इथे समाप्त होत आहे. पण ही केवळ सुरुवात आहे. यानंतर येणारा 6वा अध्याय आपल्यासाठी एक असं अद्भुत रहस्य घेऊन येणार आहे जे तुमचं मरेपर्यंत रक्षण करू शकतं. जीवनातील संकटाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा तो एक महामंत्र ठरणार आहे. त्यामुळे 6वा अध्याय ऐकायला मुळीच विसरू नका. माझ्या प्रेमळ दत्तभक्तांनो, आजचा हा 5वा अध्याय तुमच्यासमोर मांडताना किंवा सांगताना माझ्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर मला तुमची लहान बहीण समजून क्षमा करा. मी देखील दत्तगुरूंच्या चरणाच्या धुळीसमान एक सामान्य भक्त आहे आणि त्यांच्यातच प्रेरणेने हे शब्द तुमच्यापर्यंत पोचवत आहे. चला तर मग आता आपण सर्वजण मिळून दत्त महाराजांच्या चरणी एक अत्यंत मनापासून दीर्घ प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, तुमची सर्व संकटे दूर करतील आणि तुमच्या जीवनाचा सुखाचा प्रकाश सुखमय करेल. हे करुणामय भक्तवत्सल त्रिलोक्य चालक श्री दत्तप्रभू, मी अनन्य भावाने तुमच्या चरणी नतमस्तक होत आहे. प्रभू, माझ्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार तुमच्या ज्ञानरूपी प्रकाशाने दूर करा. माझ्याकडून जे काही ज्ञात अज्ञात अपराध झाले असतील त्या सर्वांची क्षमा करा. हे महाराज, माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर जर काही साडेसाती, पनवती किंवा ग्रहांची पीडा असेल तर तुमच्या कृपेने तिचा तात्काळ नाश होऊन दे. शत्रूंची भीती, मनातील चिंता आणि जीवनातील गरिबी यांचे फळ जाळे तुमच्या आशीर्वादाने तोडून टाका. प्रभू, मला तुमची ती पृथ्वीसारखी सहनशीलता द्या, वायूसारखी अलिप्तता द्या आणि आकाशासारखी विशालता द्या. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत माझ्यावर तुमची मायेची सावली राहून द्या. संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी हिमालय बनून उभे राहा आणि मरेपर्यंत माझं रक्षण करा. माझ्या घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी लाभू दे. कुणालाही अन्नाची किंवा प्रेमाची कमतरता भासू नये. आम्हा सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करून आम्हाला तुमच्या चरणाशी कायमस्वरूपी स्थान द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही प्रार्थना तुमच्या आयुष्यात एक नवीन चैतन्य घेऊन येत आहे. आता आपण भेटूया पुढच्या महान रहस्यमय 6व्या अध्यायात. हे श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.